नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे तिथे जिथं माझं बालपण साठून आहे. हो, हेच माझं गाव केंद्रेवाडी. इथल्या प्रत्येक वाऱ्यात, मातीच्या सुगंधात आणि माणसांच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आहे. चला मग पाहूया मी आणि माझं गाव. आजचा दिवस खूप खास आहे कारण मी चालले माझ्या आजीसोबत शेतात. हो, आज मी देखील शेतात राबणार आहे. आजी दही घुसळतीये, लोणी बनवतीये, ताक बनवतीये आणि लोण्यांचा गोळा वरती आलेला आहे. मी पण तो बघा बनवून इथे काढलेला आहे. आजी सारखं येतं का? नाही, त्याची पण लय उघणी करावं लागते तरच लोणी. आता मी ताक ओततीये, हे बघू शकता तुम्ही ताक. आता मी टोपली घेऊन आजीसोबत शेतात चालली आहे. टोपलीमध्ये खुरपी, मगाशी बनवलेलं ताक आणि उपवासाचा फराळ आहे. अण्णांना उपवासाचा फराळ देऊन आम्ही कामाला लागणार आहोत. लहानपणी मी माझ्या आजीला सतत नववारमध्ये शेतात काम करताना पाहिलं आहे आणि लहानपणीची ही माझी इच्छा होती की मी पण एकदा तरी नववार नेसून शेतात खुरपणी, काढणी, पेरणी जे काय असेल ते करेन. आणि आज मला हा चान्स मिळाला आहे तर मी नक्कीच नववार नेसून आज बघूयात काय काम करते ते. रेडी झाली आहे मी, खुरपे घेतलेले आहेत आणि आता जाते काम करण्यासाठी. जाते, बाईला उठवते आणि शेतात जाते. बाई चल. खुरपायला चला. काय झालं? तुम्हाला वेळ आणून देऊ का ना? आम्ही दोघे कामाला चाललो, नंतर येऊन फराळ करतो. एकादशी आज. मराठवाडा हा एक पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. इथं वारंवार दुष्काळ पडतो. इथले शेतकरी लहान लहान शेतजमिनीचे मालक आहेत आणि पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. कसं वाटतं तुला शेतात काम करून? गुडघे कोड झाले काम करू करू. करताना काम चांगलं वाटतं पण आता गुडघे दुखतात ना. कशामुळे चांगलं वाटतं काम केलेलं, हलकं वाटतं. दुसरं कोणतं काम नाही करू वाटलं तुला शेती सोडून? नाही, शेतात काम केलं, शेतात जेवण जातं. शेतात जसं काही पदार्थ खाय भेटत तिथं काय भेटतं? रानात गेलं ख्याची भाजी खा, ती शेण खा, ती भेंडरू खा. अगं पण एवढी कष्ट नसतात ना, उन्हात आणायचं, पाऊस पाण्याचं. मग कोण करेल एवढं कष्ट? रानात केल्याशी खायला भेटत नाही, बघायला भेटत नाही. किती पैसा असला तरी सिटीमध्ये बघायला भेटते का तसं चवदार खायला? शेतातल्यासारखं नाही ना भेटत. तू पैसे पण कमवायचे असतात ना. पैसे किती कमवतात. मग जॉब करू नये का लोकांनी? जॉब बी करा, तो परत लक्ष पाहिजे. ठीक आहे, मी शेती करायचं ठरवलंय. आपल्या एखाद्या फळभाज्या किती चवदार लागतात. इकडे समजा भेंडरू, शेत, हे आपलं भोपळा, भाजी रानातली साधी भाजी चवदार लागते की मग. मलाच खायला भेटत नाही, मला काय तिकडे भाजी खावत नाही. आजही मराठवाड्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीचाच वापर करतात कारण त्यांच्याकडे आधुनिक साधनांची सोय नसते. त्यांना योग्य बाजारपेठ, हमी भाव, पाण्याची शाश्वत व्यवस्था आणि कर्जमुक्तीसाठी मदतीची खूप गरज. एवढं गवत काढले आता. चला आता हे गवत घेऊन जायचंय आणि वासराला चारायचंय. दिंडी निघाली. गवत घेऊन गोठ्यावर चालली आणि वासरू आल्यावर त्याला मग गवत चारून मग मी घरी जाईल. तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग? तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे असे बनवायला किंवा इतर ब्लॉग बनवण्यासाठी. सीताफळ बघत ये, हात लावत. पहाड भेटला, पहाड चांगला चांगला आहे. बरं एकादशीला खायला. मला सीताफळाच्या झाडाला हा पहाड सापडलेला आहे आणि हा तुम्ही बघू शकता पिकलेला. हा पहाड म्हणजे झाडावर जे फळ पिकतं त्याला पहाड म्हणतात. सीताफळ खायला आली आता सध्या. आता सीताफळ खायला आले, पुढच्या वेळेस खूप काही खायला मिळेल. सोयाबीनच्या शेंगा
उकडून मिठात टाकून. पंधरवाडी एकादश कोणी केली नाही केली, रुक्मिणी वाघाट्याला गेली. माझ्या इटूला घडली. वाघाट्याला म्हणजे कुठं? वाघाट्या नाही, बारकीला वाघाट असते खायला, त्याच्याशिवाय एखादं सुटत नाही. भाजी होय वाघाट्याची भाजी. तुला तरी आहे का माहिती? मला माहिती वाघाट्याची भाजी, कवा खाल्ली? लहानपणी खाल्ली मी. तो गोल गोल हिरवं गोल गोल असं असतं एवढं, त्याला वाघाट म्हणतात. लिंबासारखी. खुरपणे झाल्यावर लगेच गोठ्यावर गेले आणि कपडे चेंज करून खायला बसले. फराळ, भगरीचा भात आणि ताक होतं सकाळचं. मस्त होतं, थोडं आंबट झालं होतं. ढगाळ वातावरण झालं होतं. गोठ्यावर चव्हाळ आतरून सेक्युअर करायचं होतं. आतमध्ये पावसाच्या पाण्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते गुरांना, त्याच्यामुळे अण्णा त्याच्यावर चव्हाळ आतरून त्याला नीट सेक्युअर करत होते. नक्की वासरूमाला घाबरत होतं की मी त्याला घाबरत होते हेच मला कळत नव्हतं. त्याला त्याचं चारा टाकून मी घरी जाणार होते. हे कळलंच असेल, आजी रेकॉर्ड करते. अशा प्रकारे पूर्णपणे काम आवरून आम्ही आता घरी चाललेलो आहोत. हा बघा कसा खातोय. सरपण घेऊन घरी चाललोय. सरपण घेऊन जायचंय का? सरपण घेऊन जायचंय. आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. जर तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. शहरात आपण खूप कमावतो, पण गावात आपण स्वतःला सापडतो. बाय.